परिवर्तनवादी चळवळीतील सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या एक दिवसीय धरणे आंदोलनानिमित्त जमलेले सर्व मान्यवर, आपल्या सर्वांना कदाचित कल्पना असेल की 31 डिसेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी गावामध्ये जो प्रकार काही घडलेला आहे, तो प्रकार फक्त त्या वडनेर खाकुर्डी गावालाच नाही तर संपूर्ण मालेगाव तालुका, नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी ती घटना घडलेली आहे। मग अशी ताईनं सगळा तो घटनाक्रम सांगितला की कशा प्रकारे गावातील गावगुंडांनी मिळून एका मातंग समाजाच्या मुलाची विटंबना केली, त्यांचं घर जाळलं, त्याला जाहीरपणे अपमानित केलं आणि आपण नुसतं त्याला अपमानित केलं नाहीये तर त्याच्यासोबत निर्लज्जपणे सेल्फी सुद्धा काढलेली त्या लोकांनी, आरोपींनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवून त्या मुलाचं मुंडन करण्यात आलं, त्याची दाढी कापण्यात आली, त्याची मिशी कापण्यात आली। खरं म्हणजे आज जर शिवाजी महाराज असते तर आधी या भांडगुळांचे शिवाजी महाराजांनी हात कलम केले असते। रांझाच्या जय स्वराज्याच्या देठाला जरी धक्का लागला तरी शिवाजी महाराजांनी आपल्याच लोकांचे हात कलम केले होते आणि गावातील खाकुर्डी गावातील जे ठाकरे नावाचे गावगुंड आहेत त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या मुलाचं मुंडन केलं, त्याच्यासोबत फोटो काढले, त्याच्यासोबत त्या गावातील पोलिस सुद्धा सहभागी होते। खरं म्हणजे मालेगाव तालुक्यातील जे आता कानाकोपऱ्यातून पोलीस प्रशासनातले काही लोक ऐकतायत त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही कानाकोपऱ्यात आता उभं राहू नका, तुम्ही समोर या। पोलीस प्रशासनाची जबाबदारी असते की गावातला कुठल्याही जातीचा व्यक्ती असेल, कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल, त्याच्यावर अन्याय झाला तर त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते। परंतु या वडनेर खाकुर्डी प्रकरणामध्ये झालं काय, तर आरोपींनी पोलिसांच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये त्या पीडित पानपाटील मुलाला मारलं, त्याच्यामध्ये पोलीसही सहभागी होते। या पोलिसांनी एका खासगी गाडीमध्ये बसवून त्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आणून सोडलं आणि त्या पोलिसांच्या देखत त्या मुलाचं मुंडन करण्यात आलं। खरं म्हणजे महाराष्ट्र आणि मालेगावातील पोलीस विसरले असतील तर त्यांना एका गोष्टीची मी आठवण करून देतो। वर्षभरापूर्वी परभणीमध्ये सुद्धा आमचा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली आणि इतकी मारहाण केली की सोमनाथ सूर्यवंशीचं त्यामध्ये निधन झालं। हे प्रकरण ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी, पोलिसांना अटक करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई दिली आणि नुसती लढाई दिली नाही तर त्या केसमध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल केलेत। देशाच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं असेल, यापूर्वी पोलिसांनी जर अत्याचार केला तर ती घटना दाबली जाते, परंतु पोलीस प्रशासनाला, इथल्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना, इथल्या ऍडिशनल एसपीला आमचं सांगणं आहे की जर पोलीस कायद्याचे रक्षक आहेत आणि कायद्याचे रक्षक जर भक्षक झाले तर त्या भक्षकांना बंदोबस्त करण्यासाठी आमच्याकडे एक जालीम उपाय आहे आणि त्या जालीम उपायाचं नाव काय माहितीये का तुम्हाला? ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर। बाळासाहेब आंबेडकर म्हणजे साधे नाहीयेत, कोणताही पेशंट असू द्या त्यांच्याकडे त्याचं एक जालीम इंजेक्शन आहे। मग तो पोलीस असेल, एसपी असेल, कलेक्टर असेल, मंत्री असेल, संत्री असेल, खासदार असेल, कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही, कारण बाबासाहेबांनी सांगितले इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे सगळे समान आहेत। आणि जे ठाकरे गावगुंड जे आहेत, ज्यांना वाटतंय की आपण मंत्री साहेब असतील, खासदार असतील, आमदार असतील यांच्या पाठीशी लपलो, यांचं नाव वापरलं म्हणजे आपण त्याच्यातनं सुटका होईल, तर त्या पोलिसांना, त्या गावगुंडांनाही आमचा इशारा आहे की ज्यावेळेस कायद्याचं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस इंजेक्शन तुम्हाला लागेल ना तर तुम्हाला इथला मुख्यमंत्री काय पंतप्रधान सुद्धा वाचवणार नाही। काय हम तुम्हारे साथ है। त्याच्यामुळे या पीडितांना न्याय देण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे, इथल्या कलेक्टरांची आहे, इथल्या ऍडिशनल एसपींची आहे। जर पोलीसच या आरोपींना पाठीशी घालत असतील, इथले राजकीय पक्ष, राजकीय नेते आरोपींना पाठीशी घालत असतील तर त्यांनी ती चुकी करू नये।
कारण आता पीडित कुटुंबियांसोबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ताकदीने उभी आहे. आम्ही पोलिसांना या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं आमचा फक्त प्रशासनाला इशारा आहे की येत्या 26 जानेवारी पर्यंत जर तुम्ही ते फरार आरोपी पकडले नाहीत तर मालेगाव तालुक्याने पाहिला नसेल एवढा जनाक्रोश घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू. आणि जर आम्ही रस्त्यावर उतरलो, जर आम्ही आंदोलन केलं तर तुमच्या सुद्धा खुर्चीला धक्का लागल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यावं. 2 दिवसामध्ये 26 जानेवारी आपण साजरा करणार आहोत. प्रजासत्ताक दिन हे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य. आणि या लोकशाही राज्यामध्ये, लोकशाही देशामध्ये म्हणजे खरं म्हणजे मालेगावाचे जे मंत्री आहेत, आमदार आहेत, नामदार महोदय या महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये एका मातंग समाजाच्या माणसाची विटंबना होते, त्यांचं घर जाळलं जातं, त्यांना त्या पीडित कुटुंबियाला भेटण्यासाठी सुद्धा मंत्री महोदयांना वेळ नाही, ही अत्यंत लाजेची आणि शर्मेची गोष्ट आहे. इथले आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांची जबाबदारी आहे की ज्या अन्याय ज्या लोकांवर झालाय, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्या पीडितांना संरक्षण देण्याचं काम इथल्या आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींचं आहे. परंतु ताईंनी ज्या प्रकारे सांगितलं की हे प्रकरण सेटलमेंट करून टाका, हे प्रकरण मिटवून टाका, काय तुम्हाला घर बांधून देतो, तुम्हाला पैसे देतो, असे आमिष त्या गावगुंडांकडून देण्यात येते. परंतु त्या गावगुंडांनी एवढं लक्षात घ्यावं, जो अपमान त्या तरुणाचा गावासमोर झालेला आहे, त्याचे फोटो काढण्यात आले, त्याचे व्हिडिओ काढण्यात आली, त्याची विटंबना करण्यात आली, त्या आत्मसन्मानापुढे तुमच्या पैशाला लाथ मारण्याचं काम पान पाटील कुटुंबियाने केलेलं आहे. न्यायासाठीची ही लढाई आहे. आपल्या त्या परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी केसमध्ये सुद्धा पोलिसांची धावत आली होती. ज्यावेळेस पोलिसांवर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस पोलिसांनी सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या आईकडे 1 कोटी रुपये घेऊन आले होते. आबा 1 करोड रुपये. आणि ते म्हणाले की माता हे 1 कोटी रुपये तुम्ही घ्या आणि केस मागे घ्या. त्यावेळेस स्वाभिमानाने सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने सांगितलं होतं की तुमच्या 1 कोटी रुपयाला मी लाथ मारते. माझा मुलगा या देशाच्या संविधानासाठी मेला, संविधानाच्या विटंबनेसाठी तो शहीद झाला, त्याच्या न्यायासाठी तुमचे कोट्यावधी रुपये मला प्रिय नाहीत, तर मला न्याय प्रिय आहे. तीच भूमिका या ठिकाणी पान पाटील कुटुंबियांनी घेतली आहे. आणि ताई, तुम्हाला आम्ही आश्वस्त करतो की तुमच्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, तुमच्या सोबत वंचित बहुजन आघाडी आहे, तुमच्या सोबत आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे कुठल्याही ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याला घाबरण्याची गरज नाही. कुठल्याही आमिषाला तुम्ही बळी पडले नाहीत. आणि तुम्ही दाखवून दिलं की स्वाभिमान हा काय असतो, तुम्ही दाखवून दिलं की न्याय हा काय असतो. आजता काय तिथले आमदार, मंत्री, खासदार त्यांच्या चेल्या चपाटांना वाटत होतं की पैसे फेकले की कुठलाही न्याय विकत घेता येतो, पैसे फेकले म्हणजे पोलिसांना विकत घेता येतो. या भ्रमात त्यांनी राहू नये. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, पोलिसांनाही विनंती आहे, तुम्ही या आरोपींना अटक करा आणि महाराष्ट्रामध्ये मालेगावची जी बदनामी झालेली आहे, मालेगावच्या नावाला जो कलंक लागलेला आहे, तो मिटवण्यासाठी कायद्यानं पुढे यावं आणि या पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा. आज आपल्या सर्वांमध्ये अरुण आबा सुद्धा आलेले आहेत. आबा, एक अत्यंत दुःखद घटना यामध्ये घडलेली आहे की ज्यावेळेस ही घटना घडल्यानंतर आदिवासी समाज असतील, मातंग समाज असतील, बौद्ध समाज असतील, ही सगळी लोक याचा प्रतिकार करण्यासाठी ज्यावेळेस आंदोलन करायला त्या गावामध्ये उतरले तर काही गावातील गावगुंडांनी क्रॉस कंप्लेंट या लोकांवर केली आणि पोलिसांमध्ये खोटा गुन्हा असा दाखल केला की या लोकांनी आम्हाला मारहाण केली. त्या गावातला जर आपण लोकसंख्या बघितली तर त्या गावामध्ये मातंग कुटुंबियांची संख्या 10 ते 15 घरं एवढी आहे. आदिवासी समाजाची संख्या सुद्धा त्यामध्ये मर्यादित आहे. आणि गावातील बलदंड, गावगुंड असणाऱ्या लोकांवर अल्पसंख्याक लोकांनी हल्ला केला आणि म्हणून व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा त्यांनी जो प्रकार केला त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. ज्या आदिवासी कुटुंबातील तरुणांना आणि मातंग समाजातील तरुणांना या खोट्या केसमध्ये गुंतवण्यात आले त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. आणि ज्या पोलिसांनी या पीडित कुटुंबियांसमोर मारहाण केली, ज्या या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत, त्या पोलिसांना सुद्धा आरोपी करावे अशी आमची मागणी आहे. जर पोलीस प्रशासन त्याची दखल घेत नसेल तर पोलिसांना कसं आरोपी करायचं याचा सुद्धा मार्ग आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे इथले ऍडिशनल एसपी संधू साहेब असतील, त्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, इथले तुम्ही कायद्याचे प्रतिनिधी आहात, या आरोपींना तातडीने अटक करावी. या आरोपींनाही अटक होऊ नये म्हणून
काही आरोपी पळून गेलेत, काहींनी हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा अर्ज केलाय. परंतु त्यांनाही माझा या निमित्तानं इशारा असणार आहे की तुम्ही हायकोर्टच नाही, तुम्ही सुप्रीम कोर्टात जरी गेले, तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जरी गेले, तरी तुम्ही या प्रकरणात तर वाचणार नाहीयेत. कुठलाही मंत्री तुम्हाला वाचवणार नाहीये, कुठलाही आमदार तुम्हाला वाचवणार नाहीये. एवढं त्यांनी लक्षात घ्यावं. या न्यायाच्या लढाईत आम्ही सर्व या पानपाटील कुटुंबियांसोबत ताकदीने उभे आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर अटक झाली नाही तर त्याची पुढची दिशा सुद्धा आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांनी एकदा माझ्या मागे जोरदार घोषणा द्यायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोरात आवाज द्या, मंत्री साहेबांच्या घरापर्यंत आवाज गेला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठ्यांचा, वीर एकलव्यांचा. धन्यवाद. जय भीम. यानंतर